मी स्वयंसेवक आहे संघाचा आणि मी ते का करतोय, म्हणजे मी ते करतोय तर मी इथं का आहे. तर मी त्या दिवशी पण क्लिअर केलं होतं की संघ हा संस्काराचा भाग आहे आणि तो विचारांचा भाग आहे. पण एक आयडॉल म्हणून, एक आपण ज्याला काय म्हणतो की पॉलिटिकल आयडॉल म्हणा, किंवा एक हा मनुष्य काहीतरी भारी करू शकतो, जेव्हा आपलं पहिलं प्रेम हे माननीय राजसाहेब आहेत. त्यामुळं 18 वर्ष झाली त्यांच्यासोबत काम करत होतो. पण तो हा प्रश्न मला कळलं नाही की एवढ्या वर्षानंतर आज का आला, की आणि स्वयंसेवक आहे. आता हा गुन्हा कधीपासून झाला? 70% भावनिकच आणि 30% प्रॅक्टिकल. आणि माननीय राजसाहेबांना किंवा सोडणं हा खरंच अजूनही मला ते काही पचवता येत नाही आहे स्वतःला. तरंगतात अश्रू डोळ्यात असं आता अश्रू काढू नाही शकत, फक्त बाहेर तरंगतात दिसतात. पण त्यांच्यासाठी सगळं दिलं आहे. म्हणजे 20 वर्षातला आयुष्यातला वेळ जो उमेदीचा असतो, काळ, बाकी सगळं जे काय होतं ते दिलं आहे. परंतु आता एक आहे की आता काहीही झालं तरी आपल्या विचारांसोबत राहणं गरजेचं आहे, असं मला स्वतःला वैयक्तिक वाटलं. रमेश उर्फ पिट्या परदेशी यांनी नुकताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. हा प्रवेश करत असताना त्यांनी बरीच वैचारिकता सांगण्याचा प्रयत्न केलाय. खरं तर आपण ज्या पक्षामध्ये किंवा एखाद्या विशिष्ट संघटनेत काम करत असतो त्यावेळी आपली बांधिलकी त्या पक्षाशी किंवा त्या संघटनेशी, त्या संघटनेच्या विचारांशी आणि नेतृत्वाशी असली पाहिजे. परंतु एखाद्या एक पक्षात किंवा संघटनेत शरीराने राहायचं आणि वैचारिक बांधिलकी दुसऱ्याकडे दाखवायची, याला वैचारिक भ्रष्टाचार असं म्हणतात आणि तो पिट्याबाईने करू नये. ते एका बाजूला सांगतात की सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे माझ्यासाठी आयडॉल आहेत, कुटुंबप्रमुख आहेत, प्रेरणास्थान आहेत, असं वगैरे बरंच काहीतरी म्हटले. मग त्याच राजसाहेबांनी जर का काही गोष्टींसाठी कान टोचले असतील तर ती जिवारी लागण्याची काय गरज होती? जिवारी का लागलं बरं? आपल्याला जर का आपल्या घरातील वडीलधारी मंडळी जर का आपल्या काही गोष्टींसाठी आपले कान टोचत असतील तर आपण काय ते लगेच घर सोडून किंवा त्यांना सोडून जात नाही. कारण आपली निष्ठा, आपलं प्रेम आणि आपली बांधिलकी त्या घराशी आणि त्या घरातल्या लोकांशी असते. दोन दगडांवर पाय ठेवून उभं राहणाऱ्यांनी वैचारिकता वगैरे, विचार वगैरे शिकवण्याच्या भानगडीत फांदात पडू नये. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.